संस्कृतीचे अध्ययन करणारा समाजशास्त्रज्ञांचा खालीलपैकी कोणता गट आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. मॅक्स वेबर, पार्सन आणि सारोकिन. संस्कृतीचे अध्ययन करणारा मानवशास्त्राचा खालीलपैकी कोणता गट आहे? याचे योग्य उत्तर आहे ब. टायलर, मॅलिनोव्स्की व क्रोबर. संस्कृतीच्या वैशिष्ट्यात खालील कोणती बाब बसते? तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व. म्हणजेच संस्कृतीत अनुकूलन क्षमता असते, समूहासाठी संस्कृती आदर्शात्मक असते, संस्कृतीतून मानवी गरजांची पूर्तता होते. बिअरस्टेड यांनी संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश केला? याचे योग्य उत्तर आहे क. वरील दोन्ही, म्हणजेच भौतिक आणि अभौतिक अशा घटकाचा समावेश केला आहे. बिअरस्टेड यांनी खालीलपैकी किती घटकाचा भौतिक व अभौतिक संस्कृतीत समावेश केलेला आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. भौतिक संस्कृतीत 13 व अभौतिक संस्कृतीमध्ये 14 घटकाचा समावेश केलेला आहे. कार्ल विल्झरने संस्कृतीचे किती घटक सांगितले? याचे योग्य उत्तर आहे क. 9 घटक सांगितलेले आहेत. हॅरी जॉन्सनने संस्कृतीच्या सांगितलेल्या अभौतिक घटकात खालीलपैकी कोणती बाब बसत नाही? याचे योग्य उत्तर आहे ड. मूर्त निर्मिती. कल्चर अ क्रिटिकल रिव्ह्यू हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? याचे योग्य उत्तर आहे ब. क्लर्क हॉल. खालीलपैकी कोणाच्या अध्ययनात 145 व्याख्यात अभौतिक घटकाचा तर 15 व्याख्यात भौतिक संस्कृतीचा उल्लेख आढळून आला? याचे योग्य उत्तर आहे ड. क्लर्क हॉल. संस्कृती अमूर्त असते यावर कोणी भर दिला? याचे योग्य उत्तर आहे ब. एडवर्ड टायलर. हॅरी जॉन्सन यांनी संस्कृती अमूर्त असते या गोष्टीवर भर दिला. संस्कृतीच्या वैशिष्ट्यात संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. याचे योग्य उत्तर आहे ड. म्हणजेच वरील सर्व. संस्कृती म्हणजे सुशिक्षित व्यवहार आहे. संस्कृतीत हस्तांतराचा गुण असतो. संस्कृतीत सतत परिवर्तन होत असते. हे सर्व संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये येते. संस्कृतीचे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती असे 2 प्रकार कोणी सांगितले? याचे योग्य उत्तर आहे अ. ऑकबर्न यांनी संस्कृतीचे भौतिक संस्कृती व अभौतिक संस्कृती असे 2 प्रकार सांगितले आहेत. मराठी लोकांची संस्कृती हे पुस्तक कोणी लिहिले? याचे योग्य उत्तर आहे क. डॉ. इरावती कर्वे यांनी मराठी लोकांची संस्कृती हे पुस्तक लिहिले. मनुष्य समाजाची डोळ्यांना दिसणारी भौतिक वस्तुरूप निर्मिती व डोळ्यांना न दिसणारी परंतु विचारांना आकलन होणारी मनोमय सृष्टी म्हणजे संस्कृती अशी संस्कृतीची व्याख्या कोणी केली? याचे योग्य उत्तर आहे अ. डॉ. इरावती कर्वे. खालीलपैकी अभौतिक घटकाचा संस्कृतीत समावेश कोणी केला? याचे योग्य उत्तर आहे ब. सारोकिन, मॅकआयव्हर आणि टायलर यांनी अभौतिक घटकाचा संस्कृतीमध्ये समावेश केला. हॅरी जॉन्सन खालीलपैकी कोणत्या बाबींना संस्कृती मानतो? याचे योग्य उत्तर आहे ब. अभौतिक. खालीलपैकी कोणत्या 3 संकल्पनांशी एम. एन. श्रीनिवास यांचा संबंध आहे? याचे योग्य उत्तर आहे ब. सांस्कृतिकीकरण, पाश्चिमात्तीकरण आणि निधर्मीकरण या संकल्पनेशी एम. एन. श्रीनिवास यांचा संबंध आहे. पर्सनॅलिटी ही इंग्रजी संज्ञा खालीलपैकी कोणत्या शब्दावरून बनली आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. पर्सोना या लॅटिन शब्दापासून पर्सनॅलिटी या शब्दाची उत्पत्ती झालेली आहे. व्यक्तिमत्व हे जैविक आणि सामाजिक अशा क्रियेची संयुक्त निर्मिती असते. यावर खालीलपैकी कोणी भर दिला? याचे योग्य उत्तर आहे क.
किंग्सले डेव्हिस. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत खालीलपैकी कोणता घटक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो? याचे योग्य उत्तर आहे ड. वरील सर्व. म्हणजेच भौतिक वातावरण, सामाजिक व सांस्कृतिक वातावरण व तसेच आनुवंशिकता या घटकाचा व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वपूर्ण वाटा असतो. आदिवासीच्या समाजाच्या अध्ययनातून विभिन्न संस्कृतीतील लोकांचे व्यक्तिमत्व वेगवेगळे असते. हे आदिवासी समाजाच्या अध्ययनातून कोणत्या मानववंशशास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. मार्गारेट मीड. रुथ बेनेडिक्ट्स. मार्गारेट मीडने न्यू गिनी बेटावर राहणाऱ्या खालीलपैकी कोणत्या वन्य जमातीचा अभ्यास संस्कृती व व्यक्तिमत्व या संदर्भात केला? याचे योग्य उत्तर आहे ब. अरापेश मुडुगुमार. रुथ बेनेडिक्ट्सने मेक्सिको देशातील व न्यू गिनी बेटावरील कोणत्या वन्य जमातीचा तुलनात्मक अभ्यास केला? याचे योग्य उत्तर आहे अ. झुनी डुबू. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वासाठी खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे मानले जातात? याचं योग्य उत्तर आहे क. वरील दोन्ही. म्हणजेच जन्मजात शरीररचना व संपादित केलेले गुण. मॅन अँड कल्चर हे पुस्तक कोणी लिहिले? याचे योग्य उत्तर आहे अ. क्लार्क विल्झर. संस्कृती आणि व्यक्तिमत्व परस्पर संबंधातील खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? याचे योग्य उत्तर आहे अ. संस्कृती व व्यक्तिमत्व यांचा परस्परावर परिणाम होतो. परकीय संस्कृतीच्या अवबोधनात्मक मूल्यांकनाकरिता नैतिक अभिप्राय व्यक्त करण्यासाठी व्यक्तीमध्ये स्वसंस्कृतीस आधारभूत मानण्याची प्रवृत्ती म्हणजेच समूह केंद्रीयता होय. अशी समूह केंद्रीयता बाबत स्पष्टीकरण कोणी दिले? याचे योग्य उत्तर आहे ब. हॅरी जॉन्सन. व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वावर संस्कृतीच्या भौतिक आणि अभौतिक अशा दोन्ही घटकाचा प्रभाव पडतो हे कोणी स्पष्ट केले? याचे योग्य उत्तर आहे ब. ऑकबर्न. व्यक्तिमत्व हे संस्कृती सापेक्ष असल्याचे खालीलपैकी कोणी प्रतिपादन केले? याचे योग्य उत्तर आहे अ. राल्फ लिंटन आणि अब्राहम कार्डिनियर.